सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून शाहीर वस्ती येथे सचिन वाघमारे यांचे घर ते उदयमुखी देवी मंदिरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम नगरसेवक संजय कोळी यांच्या विशेष प्रयत्नातून तयार झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी माजी पालकमंत्री तथा विजयकुमार देशमुख यांनी या भागातील माजी नगरसेवकांच्या एकूणच पाठपुराव्याचे कौतुक केले व इथून पुढेही आपण या भागातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन यावेळी दिले होते। गेल्या वर्षी जेव्हा आपण कामं सुचवलं तेव्हा अर्धच रस्ता सुचविलं गेलं, त्यामुळं संजय कोळींचा सातत्यानं पाठपुरवठा या 3 नंबर प्रभागामधल्या नगरसेवकांचं खरंच कौतुक करू वाटतंय की सातत्यानं लोकांच्या कामासाठी पाठपुरवठा आपले आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा कुठल्याही निधीमधनं आपल्या भागाचा विकास व्हावा, आपल्या भागातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळावं यासाठी सारखं धडपड करत असतात। आणि गेल्या 2 वर्ष झालं ते नगरसेवक नाही, पण आपण बघतो या भागातील 2 वर्षात नगरसेवक नसतानाही नगरसेवक असल्यासारखं कामं करून आपल्या या भागातल्या कुठल्याही अडीअडचणी असू द्या अहोरात्र त्यांनी काम करतात आणि कुठल्याच कामाला त्यांनी कमी पडू देत नाही। असे हे सगळे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाचं ते आज आपल्या या भागातून निधी दिलं की आमच्याकडनं थोडं उशिरा झालं, पण उशिरा का होईना रस्ता यातल्या भागातून जागृती मंदिरपासून ते उदयमुखी मंदिरापर्यंत आज झालेला आहे। पण दरम्यान यावेळी माजी नगरसेवक संजय कोळी यांनी देखील एकंदरीतच हा रस्ता झाल्याने येथील नागरिकांची पक्क्या रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले होते। हा रस्त्याला निधी मालकाने विशेष करून या ठिकाणी 25 लाख रुपये निधी देऊन आपल्या ह्या रस्त्यामध्ये खऱ्या अर्थाने मालक आपल्या शहर वस्ती भागात कुठलेही रस्ता बघा मालकाने फंड दिल्याशिवाय ह्या ठिकाणी रस्ता झालेला नाही। तसेच श्रीरामनगर, शाहीर वस्ती, नामदेव नगर आणि वर्धमान नगर या ठिकाणी विशेष करून मालकांनी आमच्यावर जे प्रेम दाखवले आहे या भागावर त्याबद्दल उदयमुखी नवरात्र महोत्सवाच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी आभार मानतो। असंच प्रेम मालक आमच्या या शाहीर वस्ती आजूबाजूच्या वस्तीवर तुम्ही सातत्याने या ठिकाणी प्रेम करत आलेलं, परंतु यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत गांबळे, DYSP प्रमुख सिद्धू अण्णा गुब्याडकर, राजकुमार पाटील, संतोष शेट्टे, उपाध्यक्ष जागृती मंडळ, गणेश तुपसमुद्रे, राजू साहेब हिंगारे, माजी नगरसेवक राजाभाऊ गायकवाड, शिवानंद सावळगी, सचिन वाघमारे, अशोक काका भिसे, सिद्धराम बोराळे, राजाभाऊ काकडे, धोंडेबा हिबारे, मल्लीनाथ मगरुम खाने, हरिभाऊ ढोरे, अनिल भोसले, ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, दीपक गदगे, श्रीधर हांडे, राजू तमशेट्टी, शफीक तांबोळी, तिपण्णा आवले, राजू बनकर, शाहीर वस्ती येथील प्रमुख मान्यवर यांची यावेळी उपस्थिती होती।